महत्त्वाची बातमी, ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर होती असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता असाही खुलासा देशमुखांनी केलाय। तर सुमित कदमशी झालेल्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे असल्याचं देशमुखांनी म्हटलंय। अनिल देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिलेली आहे। तर देशमुखांना पुरावे देऊ द्या, माझ्याकडील क्लिप्स उघड करेन असं यावर फडणवीसांनी म्हटलं होतं। देशमुखांच्या माहितीवर फडणवीसांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर समित कदम यांचा संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास मात्र नकार आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। या प्रकरणी ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर असल्याचं अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। तर समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर समित कदम यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे। तर देशमुखांच्या माहितीवर फडणवीसांनी देखील टाइम्स ऑफ इंडियाला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर देशमुखांना पुरावे देऊ द्या, माझ्याकडील क्लिप्स उघड करेन असं यावर फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर देशमुखांच्या माहितीवर फडणवीसांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिलेली आहे। तर एकीकडे टाइम्स ऑफ इंडियाला देशमुखांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। समित कदमशी झालेल्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे आहे असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, पुन्हा या प्रकरणावर देशमुख यांची प्रतिक्रिया आणि फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया टाइम्स ऑफ इंडियाला। टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला अनिल देशमुख यांनी माहिती दिली त्यानुसार फडणवीसांकडून तो व्यक्ती आला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचं नाव समित कदम असून जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा शाखेचा जो अध्यक्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याबाबत पुरावे, व्हिडिओ पुरावे, ऑडिओ पुरावे असल्याचंही अनिल देशमुख टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलेलं आहे। जे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलेलं आहे त्यानुसार एकूणच या प्रकरणाला त्यांची त्या दिवशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली अनिल देशमुख यांनी तो पेनड्राईव्ह दाखवला आणि या पेनड्राईव्ह मध्ये त्या व्यक्तीची सगळी माहिती आहे, व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे असं त्यांनी सांगितलं होतं। तो व्यक्ती जे ऍफिडेव्हिटचा एन्व्हलप घेऊन अनिल देशमुख यांच्या शासकीय कार्यालयात आला होता त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते आज वृत्तपत्राला अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। ती बातमी त्या वृत्तपत्राने दिलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जोपर्यंत समित कदम यांची बाजू येत नाही त्याबाबत अजूनही खुलासा होणार नाही। परंतु अनिल देशमुख यांनी तुर्तास टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिलेली आहे की तो व्यक्ती जनसुराज्य पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे आणि समित कदम माझ्याकडे ते ऍफिडेव्हिट घेऊन आला होता आणि फडणवीसांनी त्यांनी माझं बोलणं करून दिलं होतं। परंतु या दुसरी बाजू जोपर्यंत समोर येत नाही, जोपर्यंत समित कदम बोलत नाही तोपर्यंत त्याची दुसरी बाजू येणार नाही की याच्यात किती सत्यता आहे। परंतु आता अनिल देशमुख यांनी हा मोठा खुलासा केलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते उघड केलेलं आहे। त्या दिवशी त्यांनी नकार दिला होता ते नाव उघड करण्यासाठी। आज जेव्हा टीव्हीच्या प्रतिनिधींनी अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोनवर मात्र याबाबत कुठलंही उत्तर जे आहे ते दिले नाही। तर गेल्या काही दिवसांचे आरोप होत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जे आरोप केले, सुरुवातीला श्याम मानव यांनी आरोप केले आणि त्याला दुजोरा अनिल देशमुख यांनी दिला। त्यानंतर पेनड्राईव्ह दाखवत पत्रकार परिषद जी आहे ती अनिल देशमुख यांनी घेतली होती आणि आज जो व्यक्ती आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता त्या व्यक्तीचं नाव समित कदम असल्याचं अनिल देशमुख यांनी टीव्हीला सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।